निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण बाबांच्या या मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि बाबा, आपल्याला ज्यावेळेस आपण ह्या अधिकाऱ्यांकडे गेले, संबंधित समजा तालुका आरोग्य अधिकारी असेल, जिल्हा आरोग्य अधिकारी असेल, तर यांचा रिप्लाय तुम्हाला नेमकी कसा आला? म्हणजे त्यांचं कारवाईची अपेक्षा आहे की नाही, किंवा कारवाई करण्याची आहे की नाही? मला सर्वसाधारण असं वाटतं की हितसंबंध हे लक्षात घेता मला कारवाईची काहीच म्हणजे हालचाल दिसत नाही. अच्छा. म्हणजे जी त्वरित कारवाईची काहीच हालचाल मला तर दिसत नाही. फक्त हेलपाटी मारायला लागले. आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे केबिनमध्ये गेला, त्यांना विचारलं, तर त्यानंतर त्यांचं रिॲक्शन कशी आली? आता सर्वसाधारणपणे आम्ही होमिओ काउन्सिल मुंबईला कळवलंय, ते कारवाई करतील, वाट बघत बसा, तुम्हाला त्याला 7 वर्ष लागतील. 7 वर्ष लागतील? हा, असे उत्तर मला हे सांगणार कोण होतं? जिल्हा आरोग्य अधिकारी. कारवाई कर ते. आणि शिवाय काही थोडंसं धमकीवाजा सुद्धा भाषा वापरली गेलेली. म्हणजे कशा पद्धतीनं? की ते तिथं आमचे नातेवाईक आहेत, त्यांना काय झालं तर आम्ही तुमच्याकडे बघू. अच्छा, म्हणजे अधिकारी आणि डॉक्टरांचे काहीतरी असावे असं मला वाटतं त्यांच्या बोलण्यात. म्हणजे असं मला सर्वसाधारण स्पष्ट चित्र दिसलं. बरं, ठीक आहे. त्यांनी नंतर ते काउन्सिलकडे पाठवलं, समजा होमिओ काउन्सिल असेल किंवा संबंधित. तिथं मी बऱ्याच वेळा गेलो. बरं, त्यांच्याकडून सुद्धा काही कारवाईची अपेक्षा नाही. तिथं त्यांनी स्पष्ट लिहून दिलेले की मी गरीब आहे, माझ्याकडून गुन्हा झालेला आहे, असं मला त्यांनी माहिती मिळाली. त्या कागदपत्र मला मिळाली त्यांनी तिथं. याच्यात आहे? आहेत. आणि त्यांनी तिथं मला माझ्याकडून गुन्हा झालाय, माझे माफ करावे, माझ्या कारवाई करू नये, असे त्यांची तिथं त्या ठिकाणी उत्तर दिलेले त्यांनी दिलेले. असं म्हणजे हे मुंबईपासून ह्या डॉक्टरांनी अशा पद्धतीनं माफी मागितलेली त्या समजा संबंधित अधिकाऱ्यांकडे, का बा हे माझ्याकडून चूक झालेली, होणार नाही. हा चूक होऊन हा निस्तारण्याचा प्रश्न आहे का? नाही, खाण्याचा प्रश्न आहे. अच्छा. हा, म्हणजे हा जसं समजा मला काय म्हणायचं थोडक्यात की आपणच असे अतिरेकी पोचतोय. बरोबर. म्हणजे आपणच आपल्याला संपवून घेणोय, हा यातनं शुद्ध हेतू दिसतोय. 100% बरोबर. कारण आज तुकाराम मुंडे साहेबांच्या सारखे देशभक्त, बरोबर, हा, राईट, देशभक्तचे त्यांना हे असे भूमिपुत्र या ठिकाणी जन्माला आलेले. त्यांचा एक उद्देश चांगला आहे. बरोबर, की आपणच स्लो पॉयझन आपण आपल्याला देतोय, नक्कीच ह्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता हे माहितीचा अधिकारातले बी काही तुम्ही माहिती मागितलेली आहे आरोग्य विभागाकडे, तर त्या संदर्भात मला आजपर्यंत मी जे काय आरोप करतोय हे मी माझ्या पदरचे करत नाही. बरोबर. या ठिकाणी या डॉक्टरनी सुद्धा की बचावासाठी की खोटे तक्रारी केलेले, परंतु मला काय सांगायचंय की माहिती अधिकार प्राप्त अधिकृत अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत, त्याच्या संदर्भानुसार मी तक्रार दाखल केलेली. त्या तक्रारीचं ह्यांच्याकडून खंडन झालेलं आहे. म्हणजे खंडन झालेलं नाही का, खरी खोटी, तर हे माहिती त्यांनीच दिली. त्या माहिती अधिकारावरच अन्न औषध प्रशासनाने कारवाई केली. ग्रामपंचायत विभाग पातळी पंचायत समिती बीडीओनी सुद्धा हे बनावट ग्रामपंचायतचे बनावट दाखले, ना हरकत दाखले, त्याची सुद्धा पाहणी केली. त्याची सुद्धा आपल्याला त्या माहिती अधिकारात माहिती मिळाली. डॉक्युमेंट सगळे आपल्याकडे माहिती अधिकारातच मिळाले. त्यानुसार मी तक्रारी केलेल्या आहेत. आता न्याय मागण्यासाठी मला प्रत्येक ठिकाणी हे जावं लागणार आहे. न्यायालयाची पायरी असो किंवा मानवाधिकाराची पायरी असो किंवा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधिकारी, शिव
येतपर्यंत आपल्याला जे हक्क आहेत हम्म, हम्म. संविधानाने दिलेले आहेत, बरोबर त्यानुसार आपल्याला जायचं जायचंच आहे. हम्म. आणि हे हक्क का वापरायचे की सर्वसामान्य लोक अशा जे बरोबर आणि बोगस बोगस सामोरं सामोरे जातात त्यांना वाचवण्याचं काम बरोबर आपण केलं पाहिजे. अगदी बरोबर. हा. आता मला एक सांगा की आता हे फ्रॉड डॉक्युमेंट्स जे आहेत हा त्यानुसार या पंचायत समितीचे अधिकारी असेल किंवा स्थानिक प्रशासन जे असेल ग्रामपंचायत हा. वगैरे यांनी खऱ्या अर्थानं ते गुन्हा एक फ्रॉडचा गुन्हा दाखल करणं दाखल गरजेचं करायला आहे. पाहिजे, गरजेचं आहे. आजही तो गुन्हा दाखल झालेला नाही. नाही. तर आता आपण काही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय किंवा आरोग्य विभागाला शिवणला दिलंय हो. झेडपी मध्ये जाऊन. हा. तर त्यामध्ये आपण काहीतरी उपोषण करण्याची मागणी केली. काय आपण उपोषण करणार आहात, कसं काय? आता उपोषण का करायचंय की या ठिकाणी मी त्यांना अर्ज दिलेले आहेत की बाबा मला 7 दिवसाच्या आत कारवाई अहवाल द्यावा हां हां रीतसर, सर बरोबर. नाहीतर मला तुम्ही परवानगी द्या किंवा मी जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर पुन्हा म्हणजे ही 3री वेळ आहे बरोबर मी उपोषणाला बसणार आहे. का बसणार आहे की संविधानानुसार प्रत्येकाला हा अधिकार आहे आणि त्यानुसार हे जे एक स्वातंत्र्य आहे मला वाटतं हे पारतंत्र्यासारखं वाटतं. तर हे आरोग्य रुग्ण हे एक पारतंत्र्यासारखं झालेलं आहे. हे पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून हा एक अतिरेक आहे. बरोबर. ह्या अतिरेकीच्या जुलूम हा मुक्त झाला पाहिजे. आणि आयुष्यमान भारत कसं करता येईल, करतोय टेन्शन फ्री लोक कशी जगतील आणि त्या दृष्टिकोनातून माझा हा लढा चाललेला आहे. ठीक आहे, आपला लढा नक्कीच यशस्वी होईल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी आमच्या माध्यमातून व्यक्त करूया. परंतु येणाऱ्या 8 क्रांतिदिनी 8 ऑगस्ट रोजी आपण उपोषण करतायत. आपल्या उपोषणातून काहीतरी मार्ग प्रशासन नक्की काढल अशी अपेक्षा या माध्यमातून आपण धरूया. परंतु आरोग्य विभागाने देखील आता महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं ह्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुटला आहे किंवा जे डॉक्टरांनी डिग्री घेतली, पदवी घेतली, परंतु आपल्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, निर्बंध लादले जातात ते नाही, त्यांच्या सूचनांचं पालन होत नाही, नियमांचं पालन होत नाही. सर्रास आरोग्य विभागातील नियमांचं जे आहे ते उल्लंघन अशा डॉक्टरांकडून होतं आहे. आणि याची गरज आहे की आता आरोग्य विभागानं यांच्या अशा डॉक्टरांची झाडाझडती घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून नियमानुसार काम करून घेणं फार गरजेचं आहे. यासाठी आपण या बाबांना पुढील लढ्यासाठी शुभेच्छा देऊया आणि थांबूया. धन्यवाद.